ब्लाऊज कटिंग आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये शोल्डर घेतली मी 5.5, मोंडा घेतली आहे 5.5, त्याला लाईन आखून घ्यायची स्ट्रेट. त्याच्यानंतर आपल्याला 28 छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. 28 छातीचा जो चौथा भाग येतो 7, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचे, 2 इंच मिळवायचे. त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे, 12 इंच उंची आहे, त्याच्यामध्ये 2 इंच मिळवायची. टोटल आपल्याला 14 इंच उंची घ्यायची. परत जसं वरती घेतलं तसं खाली घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग 7, पुढे 2 इंच मार्जिन. परत त्याला पण लाईन मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची वीथ घ्यायची आहे 2.5 इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे 5.5 इंच. जसं वरती 2.5 घेतलं तसं आपल्याला खाली 2.5 घ्यायचे. त्याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. बॉक्सला शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर मोंडा घ्यायचा आहे 1.5 पाऊण. आता हे छोटं माप असल्यामुळे पहिली रेष आपली स्ट्रेट येते आणि सेकंड राऊंड येते. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टक्स घ्यायचे. टक्स आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. आता 28 छातीचा 10वा भाग येतो 2.25. ठीक आहे, आपल्याला 2.25 वर लाईन मारायची. मग त्याला 1 इंच घ्यायचे, अर्धा वरती 4 इंच घ्यायचे आणि त्याला जॉईन करायचे. त्याच्यानंतर ह्याच टोकाच्या पुढे आपल्याला सगळे टक्स घ्यायचे. आता याच्याच पुढे आपल्याला घ्यायचे 2.5 इंच. त्याच्यानंतर इथून 3 इंच वरती यायचंय. त्याला पण आपल्याला क्रॉस अंदाजे घ्यायचे, कम से कम 1 ते 1.5 इंच याच्या आणि याच्यामध्ये अंतर आलं पाहिजे. त्याच्यानंतर मोंड्यापासून पण सेम 2.5, याला स्ट्रेट करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथून 2.5 घ्यायचं.